हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज इंटेलिजंट टेस्टचं एक्सरसाइज 3.3 सॉल्व्ह करणार आहोत. हे पण सिरीजमधलंच आहे. त्याचे फक्त सिम्बॉल्स आहेत की सिम्बॉल्स म्हणजे हे सिम्बॉल दिलेले आहेत लाईनीनी. त्यात मग पुढचा सिम्बॉल म्हणजे पुढची सिरीज काय येईल, त्या सिम्बॉलची सिरीज पुढची कुठली असेल ते आपल्याला बघायचं आहे. इथे बघा आता लेस दॅन आहे, त्याच्यानंतर प्लस, मल्टिप्लिकेशन आणि मायनस. मग हे लेस दॅन इथे कुठे शिफ्ट झालंय, पुढे सर्वात पुढे शिफ्ट झालंय. त्याच्यानंतर हे बाकीचे प्लस आणि मल्टिप्लिकेशन या साईडला गेलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक सिम्बॉल ते मागे या साईडला सरकलंय, मग प्लस पुढे गेलाय, मग या साईडला सरकलंय, प्लस आणि मल्टिप्लिकेशन पुढे गेलंय. म्हणजे आता पुढचं काय असेल ते अजून मागे सरकेल, मग प्लस असेल, मल्टिप्लिकेशन आणि मायनस असेल. म्हणजे जे पहिलं होतं तेच परत रिपीट होणार आहे. सो इथे कुठला ऑप्शन आहे बघा, इथे थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघा, सर्कल आणि मग 4 ट्रायंगल आहेत. मग 2 सर्कल 3 ट्रायंगल, 3 सर्कल 2 ट्रायंगल. म्हणजे आता काय होणार आहे पुढचं, 4 सर्कल आणि 1 ट्रायंगल. मग ते कुठे आहे बघा, इथे फोर्थ ऑप्शन आहे. सो फोर्थ ऑप्शन इथे मार्क करा. सिरीज इथे पॅटर्न फॉलो करायचा की काय पॅटर्न आहे, त्या पॅटर्न प्रमाणे बघायचं की कुठली फिगर येते. आता इथे बघा, सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल. त्याच्यानंतर इथे पण सर्कल आहे, स्क्वेअर आहे, इथे ट्रायंगल मिसिंग आहे. म्हणजे सेकंड ह्याच्यात काय येणार आहे, ट्रायंगल. मग फर्स्ट ऑप्शन काय येणार आहे, हा जो स्टार आहे तो इथे येणार आहे. पहिले स्टार येईल, मग ट्रायंगल येईल. त्याच्यानंतर परत सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल. ट्रायंगल नंतर काय आहे, परत इथे स्टार आहे, सो परत स्टार येईल. आणि त्याच्यानंतर पहिलं काय आहे, सर्कल. म्हणजे हे बघा, हा ऑप्शन येतोय स्टार, ट्रायंगल, स्टार आणि सर्कल. मग इथे बघा कुठला ऑप्शन आहे, इथे फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा, इथे हा स्टार आहे, एक लाईन आहे. पुढे या स्टारमधली एक लाईन कमी झाली आहे, पुढच्या फिगरची लाईन वाढली आहे एक. ठीक आहे, या लाईनची अजून एक प्लस साईन झालंय. परत इथलं एक कमी झालंय, इथे एक वाढलंय. म्हणजे आता पुढचं काय असणार आहे, इथे एक राहील आणि पुढचा काय तयार होईल, स्टार तयार होईल. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघा, फिफ्थमध्ये स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन आहे. सर्कल आहे, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आहे. पुढचा स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आहे. आणि त्याच्या पुढचा सर्कल, त्याच्यात व्हर्टिकल लाईन आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, पुढे हा स्क्वेअर आहे तो कॉन्स्टंट राहतोय, तो चेंज होत नाहीये. म्हणजे पुढच्या फिगरमध्ये पण स्क्वेअर हा आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे विथ व्हर्टिकल लाईन. त्याच्यानंतर हा जो स्क्वेअर सर्कल आहे तो कुठे शिफ्ट झाला, इथे पहिल्या नंबरला शिफ्ट झालाय, किंवा लास्ट म्हणूयात आपण, इथे लास्टला शिफ्ट झालाय. हा जो होता तो सेकंड पोझिशनला आलाय इथे. ठीक आहे. आणि हा जो आहे म्हणजे हा जो होता तो इथे मध्ये या साईडला शिफ्ट झालाय. म्हणजे एक एक पोझिशन इकडे होत गेला आणि इकडचा इकडे गेलाय. ठीक आहे. मग तसंच काय होणार आहे, हा जो आहे तो इथे जाईल, बरोबर. हा जो आहे तो मध्ये जाईल, मधला कुठे जाईल, इथे जाईल. आणि हा सर्कल आहे, हा कुठे जाणार आहे, या साईडला जाणार आहे, ह्याच्या जागेवर. म्हणजे कुठे येणार आहे पहिले, म्हणजे हा सर्कल येईल, त्याच्यानंतर विथ हॉरिझॉन्टल लाईनचा स्क्वेअर येईल, आणि मग सर्कल विथ व्हर्टिकल लाईन. ते कुठला ऑप्शन आहे बघा, इथे फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. 5 साईन्स आहेत, प्लस साईन्स. त्याच्यानंतर 4 आहे, एक मायनस आहे. मग परत 3 आहे, इकडे एक मायनस आहे, इकडे एक मायनस आहे. म्हणजे पुढचं काय असणार आहे, आता इथे मायनस राहील, एक प्लस आपल्याला कमी करायचा आहे या साईडचा. सो इथे प्लस प्लस मायनस मायनस. सो हा ऑप्शन बघा कुठे दिसतो, इथे फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. इथे बघा ABC आहे, मग A आणि C तसाच ठेवलाय, B ॲड केलाय. इथे परत 2 B ॲड, आधीचे होते तसेच ठेवलेत, 2 C ॲड केलेत. म्हणजे आता इथे काय होणार आहे, पुढे A ॲड होणार आहे, 2A 2B अँड 2C. म्हणजे इथे फोर्थ ऑप्शन. तर तुम्हाला ही सिरीज कळलं नसेल तर अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ऑप्शनमध्ये ह्या सिरीज सारखं इथे कुठेच नाही आहे. ठीक आहे, ABBA आहे, मध्ये ABA आहे, ABC आहे. मग हे पुढे असं कुठलंच येणार नाही. म्हणजे कुठलं पॉसिबल आहे, BB आणि CC जे लागून आलेत ते, आणि मग A, म्हणून फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. तर नेक्स्ट फिगरमध्ये बघा, सर्कल, स्क्वेअर, हा स्टार, ट्रायंगल आणि हा दुसरा स्टार आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा, पुढच्या ह्याच्यामध्ये स्क्वेअर आणि ट्रायंगल एकत्र आलेत. म्हणजे ही फिगर आणि ही फिगर, म्हणजे सेकंड आणि फोर्थ फिगर पहिले आले आहेत. ठीक आहे.
मग तसंच आता इथे आपण या फिगरमध्ये बघूयात सेकंड आणि फोर्थ आपण पहिले घेऊयात सर्कल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या फिगर आहेत बाकीच्या उरलेल्या त्या लाईनीने आल्या आहेत. म्हणजे मग ह्याच्यात हे आणि हे आपण जर पहिले घेतलं तर लाईनीने कुठली येते? ट्रँगल, त्याच्यानंतर स्क्वेअर आणि मग हा स्टार. ठीक आहे. म्हणजे मग ट्रँगल, स्क्वेअर आणि हा स्टार. ठीक आहे. मग हे बघा कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? इथे सेकंड ऑप्शनमध्ये. सिरीज फक्त फॉलो करा. सिरीज काय काय सांगितली, सिरीजमध्ये काय काय दिलंय? हे फर्स्ट म्हणजे सेकंड ह्याचा आणि फोर्थ ह्याची जागा बदलली. हे पहिल्या ह्याच्यावर गेलं, हे दुसऱ्या ह्याच्यावर गेलं. तसं इथे काय झालं? या ह्याच्यामध्ये हे पहिल्या ह्याच्यावर गेलं, हे दुसऱ्या ह्याच्यावर गेलं. तसंच हे पहिल्या ह्याच्यावर गेलं, हे दुसऱ्या ह्याच्यावर गेलं. मग ह्याच्याप्रमाणे आपण हे पुढचं लिहित गेलो आणि मग हे आन्सर आपल्याला मिळालं. चला नेक्स्ट बघूया 9th क्वेश्चन. आता हे बघा, समजा आपण हे ॲपल ह्याला म्हणूयात, तर ह्याला इथे 1 वरती लाईन आहे, ह्याला 2 आहेत, ह्याला 3 आहेत. त्याच्यानंतर हे इकडे शिफ्ट झालंय चौथ्या ह्याच्यावर. ठीक आहे. मागे शिफ्ट झालंय आणि हे पुढचे तिन्ही तसेच पुढे आलेत. तसंच परत हे इकडे शिफ्ट झालं ह्याच्या मागे, पुढचे 3 तसे आले. मग हे इकडे शिफ्ट झालं. म्हणजे आता आपण काय करणार आहे? शिफ्ट कुठलं होणार आहे? म्हणजे पहिलं कुठलं असणार आहे? 3 लाईनवालं येईल. मग ज्याला लाईन नाही आहे ते येईल. त्याच्यानंतर जे लाईन आहे त्याला येईल आणि मग तिसरं कुठलं येणार आहे? ज्याला 2 लाईन्स आहेत. म्हणजे बघा कुठलं आहे? 3, त्याच्यानंतर येणार आहे लाईन, त्याच्यानंतर येणार ज्याला लाईन नाही येते आणि 1 आणि मग 2. मग इथे ऑप्शन बघा कुठला आहे? हेच थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात ट्रँगल, ट्रँगल स्क्वेअर, ट्रँगल, ट्रँगल स्क्वेअर. म्हणजे पुढचं काय होणार आहे? ट्रँगल, ट्रँगल स्क्वेअर, स्क्वेअर. सो ऑप्शन 2. सो इथे ऑप्शन 2 मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात 11 मध्ये. इथे बघा हे टोटल जे आहे हे मी मोजले, हे आहे टोटल 15 आहेत. तर आपण एक 5-5चा एक ग्रुप करूया. 1 2 3 4 5 n पर्यंत. मग या m पासून 1 2 3 4 5 इथपासून आणि या m पासून या n पर्यंत. तर आता इथे बघा फर्स्ट नंबरचा आपल्याला इथे नंबर माहित नाहीये, पण सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट नंबरला आणि थर्ड ग्रुपमध्ये पण फर्स्ट नंबरला काय आहे? m आहे. सो आपण m लिहू शकतो. सेकंड ग्रुपमध्ये म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये सेकंड नंबरला m आहे. इथे काय आहे का? सेकंड नंबरला नाही. म्हणजे मग काय असू शकेल? तिथे m असू शकेल. त्याच्यानंतर सॉरी इथे m येणार आहे ना, तो आपण लास्ट येणार आहे. म्हणजे लास्ट m येणार आहे इथे. आता इथे 1 2 3 4 फोर्थ प्लेसला इथे काही नाही आहे, पण 1 2 3 4 प्लेसला इथे काय? m आहे. सो सेकंड नंबर m येईल. सेकंड वर्ड इथे m येईल. त्याच्यानंतर इथे 1 2 3 इथे 3 नंबरला काय माहित नाही आपल्याला, पण इथे थर्ड नंबरला n आहे, इथे थर्ड नंबरला n आहे. सो इथे n येईल. आणि त्याच्यानंतर फोर्थ प्लेसला बघा, इथे फोर्थ प्लेसचा आपण इथे काढलाय m. मग इथे सेकंड प्लेसला काय येणार आहे? m नंतर इथे काय आहे? mच आहे. म्हणजे इथे m येईल. म्हणजे m m n m m असं येईल. इथे ऑप्शन बघा कुठला आहे? इथे फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. सिम्बॉल दिलेले इथे बघा, हे फर्स्ट आणि फोर्थ हे सिम्बॉल इंटरचेंज झाले. हे जे 2 आहेत हे पुढे इंटरचेंज झाले. परत तिसऱ्या फिगरमध्ये जे पहिली फिगर होती तीच आली. म्हणजे फोर्थ ह्याला काय येईल? ही जी सेकंड फिगर आहे तीच येईल इथे. म्हणजे ही फिगर इथे आली आहे, तर ही फिगर इथे येईल. म्हणजे बघा कुठे आहे ते? इथे व्ही. ठीक आहे. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला 13 क्वेश्चन बघूयात. प्लस साईन आहे, मग एक मल्टिप्लिकेशन ॲड झालंय, मग मल्टिप्लिकेशन आणि मायनस ॲड झालंय. म्हणजे या साईडला ॲड झालंय. म्हणजे आता कुठल्या साईडला ॲड होणार आहे? फर्स्ट साईडला. जे कुठलं ॲड होणार आहे ते? डिव्हिजनचं. सो ऑप्शन 1 इज अवर आन्सर. चला 14 क्वेश्चनमध्ये बघा, ट्रँगल सर्कल स्क्वेअर, ट्रँगल सर्कल स्क्वेअर. म्हणजे 2 एक आहे, एक सिक्वेन्स हा दुसऱ्यातनं रिपीट झाला इथे. हे 2 पेअर आहेत. ठीक आहे. मग या सेकंड ह्याच्यामध्ये काय झालंय? एक्सचेंज झालेत. म्हणजे इथे हा स्क्वेअर आहे, हा पहिल्या साईडला गेला आणि ट्रँगल आणि सर्कल त्याच्या पुढे सरकलेत. ठीक आहे. म्हणजे फक्त स्क्वेअरची जागा बदलली, ट्रँगल सर्कल आहे तसे पुढे सरकलेत. इथे काय झालंय? सर्कल फर्स्ट लाईनला गेलंय आणि स्क्वेअर ट्रँगल पुढे सरकलेत. म्हणजे आता काय होईल? ट्रँगल इकडे जाईल आणि सर्कल स्क्वेअर त्याच्या पुढेच होईल आणि मग हीच परत पेअर रिपीट होणार आहे. सो ट्रँगल, सर्कल आणि स्क्वेअर. मग हा ऑप्शन बघा कुठे आहे? इथे
ट्रायंगल सर्कल स्क्वेअर, ट्रायंगल सर्कल स्क्वेअर, फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. आता हा सिक्वेन्स दिलेला आहे, या सिक्वेन्समध्ये एक हा शेवटचा ऍड झालाय, शेवटचा सिम्बॉल ऍड झालाय. थर्ड याच्यामध्ये मधला सिम्बॉल ऍड झालाय, म्हणजे फोर्थ ह्याच्यामध्ये ऑफकोर्स काय होणार आहे, फर्स्ट सिम्बॉल ऍड होणार आहे. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे, हे जे दोन होणार आहेत, हे दोन आणि हे दोन, म्हणजे सेकंड ऑप्शन. 15चा ऑप्शन इज 2. चला नेक्स्ट बघूयात. आता हे सिक्वेन्स एकदा बघून घ्या, ट्रायंगल सर्कल सर्कल, आणि पुढचं काहीच रिपीट नाहीये. म्हणजे हे इथे जे आहे हे ट्रायंगल सर्कल इथे फक्त आहे तसं राहिलंय. ठीक आहे, ऍड काय झालंय, म्हणजे हे दोन गायब झालेत. ठीक आहे, आणि हे नवीन ऍड झालेत इथे. पुढच्या ह्याला हे दोन गायब झालेत, हे पुढे सरकलेत. हा ब्लॅक सर्कल आणि हा ट्रायंगल पुढे सरकलेत आणि दोन नवीन ऍड झालेत. कुठला, ब्लॅक सर्कल आणि स्टार. म्हणजे आता पुढच्या ह्याला काय होणार आहे, हे दोन्ही गायब होणार आहेत. म्हणजे लास्टला काय येणार आहे, लास्टला ब्लॅक सर्कल येणार आहे, स्टार येणार आहे, आणि त्याच्या आधी दोन नवीन सिम्बॉल येतील कुठले तरी. मग ते कुठले येतील, आता इथे जो रिपीट झालाय तोच परत येणार आहे. इथे बघा सर्कल दोन होते, इथे एक सर्कल गायब झाला, इथे हा सिम्बॉल ऍड झालाय परत ह्याच्या जागी. म्हणजे अजून एक इथे काय असणार आहे, स्टार, आणि मग त्याच्या जागी नवीन सिम्बॉल. म्हणजे ऑप्शन कुठला येणार आहे इथे, म्हणजे हा स्टार इथे होईल ऍड, आणि हा नंतर अजून एक नवीन सिम्बॉल. म्हणजे ऑप्शन कुठला येतोय बघा इथे, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, कळलंय तुम्हाला. नीट समजून घ्या कसा कसा सिक्वेन्स फॉलो होतोय ते बघा फक्त. चला 17 बघूयात. आता हे नीट बघून घ्या, हे फिगरमध्ये ह्याची प्लेस फर्स्ट आणि ह्याची प्लेस तशीच राहिली आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये फर्स्ट आणि ह्याची सिम्बॉलची हे चेंज झालं नाहीये, सो हे असंच राहिलंय. सेकंड आणि फोर्थची सिम्बॉल प्लेस चेंज झाली आहे पुढच्या ह्याच्यात, बघितलंय, आणि मधलं तसंच राहिलंय, फक्त ह्याची प्लेस चेंज झाली आहे. मग आता पुढच्या ह्याच्यात पण काय होणार आहे, मग ह्याची प्लेस तशीच राहिली आहे आणि चेंज कशाची झाली आहे, फर्स्ट आणि फिफ्थची चेंज झाली आहे. ठीक आहे, मग म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, या दोघांची चेंज होईल. म्हणजे हा सिम्बॉल पहिला असाच राहील, इथे हॅश येईल, त्याच्यानंतर हा मधला असाच राहील परत इथे, त्याची जागा चेंजेस नाही झाली प्रत्येक ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं काय येणार आहे, मग हाफ सर्कल येणार आहे, आणि मग इथे काय येणार आहे, हा जो स्टार आहे तो तसाच येणार आहे इथे. मग हा ऑप्शन बघा कुठे आहे इथे, थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. 10 आहे, आपण ह्याला ग्रेटर दॅन म्हणूयात, उलटा बी म्हणूयात, आणि ह्याला लेस दॅन म्हणूयात. मग हे पुढे काय झालंय, हे सगळे एक्सचेंज झालेत. म्हणजे हा व्ही उलटा व्ही आहे तो इकडे शिफ्ट झालाय, म्हणजे ह्याची जागा बदलली आहे, एकमेकांनी इंटरचेंज केले आणि ह्या दोघांनी इंटरचेंज केलंय. म्हणजे मग पुढे गेल्यावर काय होणार आहे, हे परत रिपीट होणार आहे. इथे ही फिगर आहे तशी आली आहे इथे, म्हणजे ह्या फोर्थ प्लेसला ही फिगर आहे तशी येणार आहे इथे. मग ही फिगरचा ऑप्शन बघा कुठे आहे, सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला 19 बघूयात. आता हे जे सिम्बॉल दिसतात आपल्याला इथे बघा, टी सगळीकडे कॉन्स्टंट आहे, तो चेंज झाला नाहीये, तो आहे तसाच राहिलाय. हे चारही इथे पुढे बदललेत. ठीक आहे, हे चारही जे सिम्बॉल आहेत ते पुढे बदललेत. पुढे गेल्यानंतर हा डी आहे हा असाच राहिलाय, हे तिन्ही सिम्बॉल बदललेत. म्हणजे आता पुढच्या काय होणार आहे, 3 सिम्बॉल तसेच राहणार आहेत. म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशन आहे, डी आहे, टी आहे, आणि मग पुढचे चेंज काय होणार आहेत, हे दोघांची प्लेस फक्त चेंज होणार आहे. म्हणजे हा उलटा टी असा येणार आहे इथे, आणि हा सिम्बॉल असा येणार आहे. म्हणजे बघा हा ऑप्शन कुठे आहे, 19चा फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. TSS, TRRR, TQQQQ. इथे बघा S 2 टाइम्स आलाय, R 3 टाइम्स आलाय, Q 4 टाइम्स आलाय, आणि पुढचं आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे हे 3 जागी काय येईल, तर हा P बघा 1 2 3 4 5 6 टाइम्स आलाय. आता इथे जर बघितलं आपण तर हा 4 टाइम्स. आता ऑप्शन आपल्याकडे बघा काय काय आहेत. पी सुरू व्हायच्या आधी एक टी पाहिजे आपल्याला इथे मध्ये कुठेतरी, कारण ठीक आहे बघा, एस झाल्या 2 एस झाल्यानंतर टी आहे, 3 आर झाल्यानंतर पण परत टी आहे. मग हे 4 क्यू झाल्यानंतर
आणि पीच्या आधी सुरुवातीला एक आपल्याला टी लागेल, मग तो कुठला असेल? आता इथे बघा ऑप्शन आपल्याकडे काय काय आहेत. पी टी टी आहे, म्हणजे इथे पी येऊ शकत नाही, टी टी दोन येऊ शकत नाही, सो हा ऑप्शन नाही येणार. पी एस टी, इथे पी येईल का आणि इथे एस येईल का? नाही, सो हा पण ऑप्शन नाही. क्यू टी पी, म्हणजे इथे समजा क्यू आला, मग हा टी आला आणि मग हा पी, म्हणजे हा ऑप्शन मला बरोबर वाटतोय बघा. कारण इथे क्यू इथे संपतोय, मग इथे टी येतोय, कारण प्रत्येक नवीन जेव्हा लेटर येते त्याच्या आधी मध्ये टी येतोय आणि हा पी पासून इथे सुरुवात झाली आणि मग इथे टी आलाय. ठीक आहे, सो ऑप्शन थर्ड मार्क करा. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट म्हणजे एक्सरसाइज आपलं 3.3 संपलेला आहे. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.